मुदखेड येथील 6 वर्षीय चिमुकलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या शोधांसाठी पोलिसांच्या 10 पथकाची नियुक्ती। 14 जानेवारी रविवार रोजी एक 6 वर्षीय चिमुकली मिसिंग होती। सकाळी 15 तारखेला अशी माहिती मिळाली की तिचा मृतदेह मुदखेड शहराच्या जवळच झुडपात आढळला होता। या प्रकरणात पोलीस पथकाच्या 10 टीम तयार करण्यात आल्या आहे आणि त्या आरोपीचा पोलीस तपास करीत आहे। सायबर टीम, एलसीबीची टीम, लोकल पोलिसांची टीम आणि सिनियर ऑफिसर ॲडिशनल एसपी यांची पथके आरोपींच्या शोधात आहे। आरोपी अद्याप सापडलेला नाही। एक ब्लाइंड केस आहे आणि खूप दुर्गम गाव आहे। गावामध्ये सीसीटीव्ही किंवा इतर टेक्निकल मदत मिळत नसल्याच्या अडचणी आहे। मात्र सर्व टीम ग्राउंडवर फिरत आहे। प्रयत्न चालू आहे अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली। लोकनायक न्यूज करिता मनोज मनपूर्वे, मुदखेड, जिल्हा नांदेड। मीडियावर आहे ते 14 संडेला एक लहान मुलगी आहे, ते मिसिंग झाली होती। ते जे गावचं नाव आहे लोहिपिंपळगाव तांडा म्हणून, आणि ते सकाळी 15 तारीखला असं माहिती मिळाला की त्यांची डेड बॉडी मुदखेड सिटीच्या जवळमध्ये सापडला। आणि त्याच्या जे 14 मिसिंगची रिपोर्ट आली त्यानंतरच सुद्धा तपास चालू होता। त्याची शोधण्यासाठी SDPO DYSP स्वतः इकडे हजर होता। रात्रीमध्ये डॉग स्क्वॉड, जे टेक्निकल टीम, हा सर्व ऑलरेडी स्पॉटवर होता। पण ते एक सुदूर गाव आहे आणि जे बॉडी सापडली ते खूप लांब होतं। ते जवळपास 13-14 किलोमीटर असा ते लांब बॉडी सापडली। तेच रात्रीमध्ये शोध लागू शकला नाही आणि डेड बॉडी सकाळी सापडली। ते आत्ता तपास चालू आहे। आमची जवळपास 10 टीम हा पूर्ण जे आरोपीचे तपासण्यासाठी इकडे हजर आहे। सायबरची टीम आहे, LCBची टीम आहे, ते लोकल पोलीसची टीम आहे आणि सिनियर ऑफिसर म्हणून ॲडिशनल SP स्वतः 2-3 दिवसापासून इकडे स्वतः हजर आहे। 24 आवर्स ते कॅम्प करत आहे इकडे। SDPO सुशील ते सुद्धा कॅम्प करत आहे एरियामध्ये आणि आमची जवळपास 10 टीम इन्क्लुडिंग टेक्निकल टीम तपासण्यासाठी इकडे आहे। आणि आज मी सुद्धा आणि IG सर यांनी सुद्धा विजिट केलेला है स्पॉट। उनके फैमिली से मिले, स्पॉट को विजिट किया। तो तपास जे योग्यता जे होणार ते चालू आहे। अनफॉर्चुनेटली अभी तक मिला नहीं है, अभी तक सापडला नहीं आरोपी आणि डिटेक्शन झालेली नाही। रिजन आहे की एक जवळपास एक ब्लाइंड केस आहे आणि खूप सुदूरचा गाव आहे। गावामध्ये काही CCTV किंवा अदर टेक्निकल जे हेल्प ते मिळत नाही। पण मला वाटतो की आमचे सर्व टीम जे योग्य टीम आहे ते ग्राउंडवर आहे आणि ते एरियामध्ये फिरत आहे आणि ते प्रयास चालू आहे। आज काही अशी घटना माहिती मिळाली सर की आज कोणीतरी मुलीला छेडलं, मग काय त्याला उचलण्याचे प्रयत्न केला, त्याला काही लोकांनी मारण्याचे प्रयत्न केले, आपण पोलीस स्टेशनला त्याला आणलं, तर ते काय घडलं? हां, ते आज सुद्धा एक सकाळी FIR दाखल झालेला आहे। 354 आणि 354A असा एक इन्सिडेंट FIR दाखल झालेला आहे। त्या इन्सिडेंटमध्ये आणि मागचा जे इन्सिडेंट होता त्यामध्ये आतापर्यंत काही कनेक्शन सापडला नाही आहे। ते एक वेगळा इन्सिडेंट आहे आणि आरोपी मी आतापर्यंत जे व्हेरिफिकेशन प्रायमा फेसिया केलेली आहे प्रथम दृष्ट्या त्यामध्ये ते अनकनेक्टेड इन्सिडेंट आहे। आणि यापुढे मी सुद्धा एक आवाहन करतो की तुम्ही काही अफवा किंवा असा जे न्यूज आहे अनव्हेरीफाईड न्यूजवर तुम्ही विश्वास ठेवू नका। आमचे पूर्ण टीम इकडे आहे आणि कोणी असा गँग या असा सारखा नाही। तुम्ही अफवापर अननेसेसरीली विश्वास ठेवू नका। तुम्हाला जे काही माहीत आहे, क्वेश्चन आहे, डाऊट आहे, सजेशन आहे, तुम्ही मोस्ट वेलकम पोलीस स्टेशनमध्ये या, मला कॉल करा। ॲडिशनल SP धरणे साहेब स्पॉटवर आहे, तुम्ही त्यांना जाऊन भेटा। पण स्वतःहून काही अफवापर किंवा काही न्यूज पर अनव्हेरीफाईड न्यूजवर तुम्ही विश्वास ठेवू नका। आमची पूर्ण टीम इकडे आहे आणि ते तपास पूर्णपणे चालू आहे। सर, याच्यात कलम कोणती लावण्यात आलेली आहे? हां, जे आजचे गुन्हा आहे त्यामध्ये कलम आहे 354, 354A आणि पॉक्सोचे कलम आहे। आणि जे मागचा गुन्हा होता ते मिसिंग दाखल झाला होता 363, नंतर कलमवाढ करून पॉक्सो 302, 376, 377 जे रेप वगैरेचे कलम आहे पॉक्सो म्हणून ते सर्व दाखल झालेलं आहे। थँक्यू। लोकनायक न्यूज